नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याला आपण महा-टी-ई-टी एक्झाम असं म्हणतो। महा-टी-ई-टी पेपर क्रमांक 1 जो 2013ला पेपर झाला होता, म्हणजे 15 डिसेंबर 2013 रोजी जो पेपर क्रमांक 1 झाला, या पेपरमधील इंग्रजी व्याकरण या विषयावर आधारित आले जे 30 प्रश्न होते, या 30 प्रश्नांची विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। टी-ई-टी पेपर क्रमांक 1 मध्ये इंग्रजी व्याकरण आपल्याला 30 गुणांसाठी विचारले जातं। 30 प्रश्न विचारलेले असतात प्रश्नपत्रिकेमध्ये। प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 30 या दरम्यान तुम्हाला इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न विचारलेले असतात। मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला असं सांगेल की थोडंसं प्रोनाउन्सिएशनकडे दुर्लक्ष करा। माझा उद्देश एवढाच आहे की नेमका इंग्रजीचा प्रश्न आल्यावर आपल्याला कसा सोडता येईल, म्हणजे थोडीशी तुम्हाला मदत व्हावी हीच अपेक्षा आहे। त्यानंतर आपण लगेच सुरुवात करूयात। प्रश्न बघा काय आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ व्हर्ब। व्हेन वी रीच्ड द स्टेडियम द प्लेयर्स डॅश डॅश ऑलरेडी। आता आपल्याला काय विचारले बघा, आपल्याला करेक्ट व्हर्ब तिथं रिकाम्या जागी शोधायचं आहे। आपण जर काळजीपूर्वक जर वाचलं तर हा व्हेनचा क्लॉज आहे आणि त्याच्यामध्ये पण सिंपल पास्ट टेन्स आहे। पहिल्या वाक्यामध्ये काय आहे, सिंपल पास्ट आहे, तर पुढचं वाक्य जर आपण विचार केलं तर ते पास्ट परफेक्ट टेन्सचं यायला पाहिजे। आता सिंपल पास्ट का, कारण इथं काय आहे, V2 आहे, बरोबर आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे, म्हणून पहिलं वाक्य काय आहे, सिंपल पास्टचं आहे। मग आता आपण जर आपल्याला दुसऱ्या वाक्यात काय वापरावं लागेल, आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स वापरावा लागेल। म्हणजे काय, पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर कसं आहे, यस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ, म्हणजे हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला वापरावं लागेल। मग असं पर्यायामध्ये काय शोधायचं होतं आपल्याला, फक्त बघा हॅव हे तर प्रेझेंटचं झालं, वेंट हे दुसरं रूप झालं, बघा हॅड गॉन हे करेक्ट होईल। हॅड आलं म्हणजे डोळे झाकून तुम्ही इकडं काय कुठेही इथं क्लिक करायची काही गरजच नव्हती। बघा हॅड आलं कारण की पास्ट परफेक्टचं सूत्र तुमच्या पाठ पाहिजे। इथं टेन्सचे सूत्र जर तुमच्या पाठ असतं यस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ, की तुम्हाला लगेच हे उत्तर आलं असतं। त्यानंतर पुढे जाऊया। आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज इन द सेंटेन्स। द पेशंट वॉज शुअर दॅट ही वुड रिकवर। आणि आपल्याला विचारले की अंडरलाईन जे सेंटेन्स आहे त्याचा क्लॉज आपल्याला ओळखायचा आहे। बघा आता दिलेल्या वाक्यात अंडरलाईन क्लॉजने शुअर या क्रियापदाचं कर्म म्हणून काम केलं आहे, बरोबर आहे। शुअर या क्रियापदाचं कर्म म्हणून काम कोणी केलं, दॅट ही वुड रिकवर। आणि मग कर्म म्हणून येण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे, नाऊनला आहे। एवढं तर तुम्हाला ओळखूच यायला पाहिजे का, शुअर या क्रियापदाचं कर्म म्हणून काम कोणी केलं, दॅट ही वुड रिकवरनं केले। मग दॅट ही वुड रिकवर हे जर कर्म असेल तर कर्म येण्याचा अधिकार फक्त नाऊनला आहे। हा नियम तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे, म्हणून हा नाऊन क्लॉज आहे, म्हणून हा काय आहे, नाऊन क्लॉज आहे। त्यानंतर पुढे जाऊया। चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड। आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला सगळं म्हणजे स्पेलिंग करेक्ट पाहिजे, की तुमची सॅटेलाईटची स्पेलिंग विचारली तर ऑप्शन 4 मध्ये करेक्ट सॅटेलाईटची स्पेलिंग विचारलेली आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द गिवन लाईन। एक्सुल्ट ओ शुअर्स अँड रिंग ओ बेल्स। आता अलंकारावर आधारित प्रश्न आहे। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ॲपॉस्ट्रॉफी, ज्याला आपण परोक्ष संबोधन असं म्हणतो। परोक्ष संबोधन म्हणजे काय असतो अलंकार, मृत, अनुपस्थित किंवा मानवीकृत कल्पना यांना प्रत्यक्ष मानून संबोधन केलं जातं। जसं तुम्ही जर बघितलं तर आता इथं ह्या ओ शोअर्स म्हणजे काय, किनाऱ्याला, आणि ओ बेल्स याला काय, याला संबोधलेलं आहे, एक प्रकारे संबोधन केलेलं आहे। बाकीचे जर तुम्ही पर्याय बघितले म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय क्रमांक 4 आहे। आता एक क्लायमॅक्स म्हणजे काय, हे रसोत्कर्ष अलंकार आहे हा, आणि हे मेटाफर म्हणजे रूपक आहे, आणि सिमिली म्हणजे उपमा आहे, ठीक आहे। त्यानंतर पुढे जाऊया। चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ द कॉम्बॅट।
आता कॉम्बॅटचं आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. पहिले आपल्याला बघून घ्यावं लागेल की नेमकं कॉम्बॅट याचा अर्थ काय होईल. कॉम्बॅट म्हणजे काय, तर याचा अर्थ आहे लढाई. लढाई किंवा इंग्लिशमध्येचा अर्थ पाहिला तर मग त्याला बॅटल म्हणावं लागेल. बरोबर आहे, बॅटल. मग आता याचा समानार्थी काय, फाईट. हे बघा एकदम सोपा झाला, तुम्हाला माहिती आहे फाईट. फाईट म्हणजे लढाई. कारण बघा क्वारल म्हणजे काय, क्वारल म्हणजे भांडण. त्यानंतर फ्यूड म्हणजे काय, फ्यूड म्हणजे पण भांडणच. आणि कन्फ्लिक्ट म्हणजे काय, कन्फ्लिक्ट म्हणजे ओरिजिनल अर्थ संघर्ष, पण तो त्यासारखा होत नाही लढाई आणि बॅटलसारखा. म्हणजे बॅटल आणि लढाईसारखा काय होईल किंवा कॉम्बॅक्टसारखा काय होईल, फाईटच होईल. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे जाऊया. चूज द करेक्ट ॲसरेटिव्ह सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. ठीक आहे, आता आपल्याला करेक्ट ॲसरेटिव्ह सेंटेन्स निवडायचं आहे. मग आता जर आपण आता कोणतं वाक्य आहे बघा अगोदर, हाऊ कॅन एनी बर्गलर ओपन द विंडो. तर ह्या वाक्याचा जर आपण स्टडी केला तर आपल्याला असंच लक्षात येतं की दिलेलं वाक्य हे होकारार्थी प्रश्नार्थक आहे. परत होकारार्थी प्रश्नार्थक आहे. मग त्याचे आपल्याला काय करायचं आहे, नकारार्थी आणि विधानार्थक करायचं आहे. त्याचं काय करायचं आपल्याला, नकारार्थी विधानार्थक त्याचं वाक्य करायचं आहे. मग आता आपण काय करणार बघा, मग आपण आता एक एक पर्याय बघू की आपल्याला याचं वाक्य नकारार्थी आणि विधानार्थक बनवायचं आहे. मग आता नो बर्गलर कुड नॉट ओपन. बघा इथे नो आले नाही तर कुड नॉट आले, डबल तसं येत नाही ना निगेटिव्ह, म्हणजे पहिलं तर कन्फर्म चुके. द बर्गलर कांट ओपन द विंडो. बघा आता हे नकारार्थी पण झालं कांटमुळं आणि एक विधानार्थी पण झालं. हे बघा द बर्गलर कांट ओपन द विंडो, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. आता 3 का येणार नाही, 3 बघा काय, द बर्गलर कॅन ओपन द विंडो. बघा इथं होकारार्थी नाही पाहिजे ना आपल्याला काय पाहिजे, नकारार्थी पाहिजे. मग इथं नकारार्थी शब्दच आलेला नाही, म्हणजे मग तिसरंही येणार नाही. द विंडो कांट बी ओपन बाय द बर्गलर. आता याचं पॅसिव्ह करून दिलं आहे त्यांनी, हे आपल्याला असं करायला जमणार नाही. आल्या लक्षामध्ये, हे पॅसिव्ह करून दिलेलं आहे. बाय म्हणलं की पॅसिव्ह करून दिलेलं आहे. म्हणजे समजा तुम्हाला जरी हे ॲसरेटिव्ह सेंटेन्स ओळखता नसतं आलं तर काय चुके हे जरी कळलं असतं आपल्याला की बाबा 1, 3 आणि 4 मध्ये काय चुके, तर 2 तुम्ही उत्तर काढू शकले असते. कधी कधी इंग्रजी भाषा आहे आपल्याला कळत नाही, पण काय चुके एवढं काढा आणि मग बरोबर राहिलेलं त्याला क्लिक करून टाका, असंही तुम्हाला समजून येईल. पुढे जाऊया. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. ही सेड व्हाय हॅव यू कॉल्ड हिअर अँड डिस्टर्ब्ड मी. व्हाय, ही सेड व्हाय हॅव यू कॉल्ड हिअर अँड डिस्टर्ब मी. ओके, आता याचं आपल्याला काय इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. आता इथं क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे आपल्याला समजतं की दिलेलं सेंटेन्स जे आहे ते इंट्रॅगेटिव्ह आहे, म्हणजे प्रश्नार्थक आहे. बरोबर आहे. मग त्याचे इनडायरेक्ट करताना आपण काय करतो, ॲसरेटिव्ह करतो, म्हणजे विधानार्थी करतो. बरोबर आहे. मग आता आपल्याला परत एकदा एक गोष्ट समजावं लागेल. आपण वाक्याचा प्रकार बघितला, पण आता वाक्याचा काळ ओळखू. मग दिलेला वाक्याचा काळ प्रेझेंट परफेक्ट आहे. आणि लक्षामध्ये हॅवमुळं आपल्याला कळलं की प्रेझेंट परफेक्ट आहे. बरोबर आहे. मग आता इनडायरेक्टमध्ये त्याचं रूपांतर आपल्याला पास्ट परफेक्टमध्ये करावं लागतं. प्रेझेंट परफेक्टचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करावं लागतं, पास्ट परफेक्टमध्ये करावं लागतं. म्हणजे आता आपल्याला हे आपण समजून घेतलं. जर अशा पद्धतीनं आपण जर केलं तर पर्याय क्रमांक 3 बरोबर येतो. बघा हॅडमुळं पास्ट आलं. बघा इथं काय केलं आपण, म्हणजे सेडऐवजी आस्क घेतलं. या सेडऐवजी आपण काय घेतलं, इथं आस्क घेतलं. पर्याय क्रमांक 3 कडे बघा. त्यानंतर हॅवचे हॅड झालं. हे जे हॅव आहे याबद्दल आपण हॅड घेतलं. त्यानंतर यूचं ही, हे जे यू आहे त्याचं ही होईल. आणि त्याच्यानंतर हिअरचं देअर होईल. हे जे हिअर आहे त्याचं देअर होईल. आलं लक्षामध्ये. आणि बाकी मीचं हिम होईल. या मीचं हिम होईल. म्हणजे तिसरं आपलं नियमानुसार बसतं. मग आता आपण काय करू, आपली पद्धत वापरू किंवा 1, 2 आणि 4 चुकीचे का आहेत
1, 2 आणि 4 चुकीचे का आहेत? आत्ताच आपण बघितलं की बाबा हे जे वाक्य आहे मूळ पहिलं वाक्य आपलं, तर ते कशाचं आहे? ते प्रेझेंट परफेक्टचं आहे. आपल्याला काय करायचं? इनडायरेक्ट करताना पास्ट परफेक्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पास्ट परफेक्टमध्ये म्हणजे हॅड आलंच पाहिजे. इथं हॅज आलं म्हणजे पहिलं चुकलं. म्हणजे आपल्याला जास्त परेशान करायची गरज नाही. म्हणजे त्यांनी स्वतः टेन्स चेंज केला. टेन्स जमणार नाही हॅजमुळं. त्यानंतर बघा आता दुसऱ्या वाक्यामध्ये ही आस्क्ड व्हाय हॅड ही कॉल्ड डिअर. मग आता व्हाय नंतर सब्जेक्ट पाहिजे. आलं लक्षामध्ये? व्हाय नंतर काय पाहिजे? सब्जेक्ट पाहिजे. व्हाय ही पाहिजे, जे तसं तिसऱ्या पर्यायामध्ये बरोबर आहे. व्हाय नंतर सब्जेक्ट पाहिजे होता, म्हणून याची पण वाक्यरचना चुकली. मग आता चौथा चुकीचा काय ठरवू आपण बघा. ही आस्क दॅट व्हाय. आता याच्यामध्ये 2 कंजक्शन दॅट आणि व्हाय हे 2 कंजक्शन आले. ते 2 कंजक्शन येत नसतात. आलं लक्षामध्ये? फक्त त्याच्या प्रोसेस आहे की सेडऐवजी आज घ्यावे, कंजक्शन म्हणून वाक्यातील WHचा वापर करावा, मग कंजक्शन नंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर हेल्पिंग व्हर्ब, हेल्पिंग व्हर्ब नंतर मेन व्हर्ब, नंतर रिमेनिंग व्हर्ब. ह्या ज्या काही प्रोसेस आहेत इनडायरेक्ट स्पीच करण्याच्या, या मात्र तुम्हाला कोणत्या तरी बुकमधून पाठ कराव्या लागतील, अभ्यास करावा लागतील, वाचाव्याच लागतील. बघा, सराव करा. इंग्रजी भाषा येत नाही म्हणून सराव करा, किंवा असं तरी करा, किंवा हे का नाही एवढं तरी करून घ्या. छोटे छोटे नियम पाठ करा. इंग्लिशमध्ये आपल्याला ॲज अन ॲव्हरेज 20-22 मार्क जरी आले तर खूप झालं, कारण आपण बाकीच्या विषयामध्ये त्याचा जास्त अभ्यास करू शकतो. आणि आपल्याला गुणवत्ता यादीत यायचं नाही. आपल्याला फक्त काय करायचं आहे? आपल्याला ॲज अन ॲव्हरेज मिनिमम 60% मार्क्स फक्त घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे जाऊया. सिलेक्ट द करेक्ट नायदर नॉर आन्सर ऑफ द गिवन सेंटेन्स. आता करेक्ट नायदर नॉर कुठं वापरलं आहे किंवा वापरायचं आहे आपल्याला याच्यामध्ये, या वाक्यामध्ये बहुतेक. ठीक आहे, तर आपण पहिलं वाक्य आपण वापरू. बघा, विजयंत डिडंट पे अटेन्शन टू पॅरेंट्स, ही डिडंट लर्न फ्रॉम टीचर्स. ठीक आहे, आपल्याला आता काय काय करावं लागेल बघा. आपल्याला माहिती आहे की नायदरचं वाक्य हे निगेटिव्ह असतं, बरोबर आहे. नायदरचं वाक्य काय असतं? हे ऑलरेडी निगेटिव्ह असतं, म्हणून वाक्यात परत निगेटिव्ह येणार नाही याची काळजी घ्यायची. त्यामुळे दिलेल्या सेंटेन्सचा टेन्सनुसार क्रियापदात रूपाप्रमाणे योग्य बदल करून घ्यावा लागेल, बरोबर आहे. म्हणजे डिडंट पे, आता इथं काय आहे? डिडंट पे. मग डिडंट पे ऐवजी आपल्याला नॉटचा समावेश नायदरमध्ये होतो, व डिडचे रूप क्रियापदाच्या दुसऱ्या रूपात त्याचा समावेश होतो. म्हणजे मग डिडचे रूप क्रियापदाच्या दुसऱ्या रूपात समावेश होते, म्हणून डिड पे. आपल्याला काय करून आता हे जे काय कुठे गेलं डिड पे बघा, डिड पे याऐवजी पेड घ्यावं लागेल, आपल्याला पेड घ्यावं लागेल. आणि डिड लर्न याऐवजी आपल्याला हे, ठीक आहे, याऐवजी लर्न्ड घ्यावं लागेल, LEARNT. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला बदल करावा लागेल. मग आपण तसं बदल करू. आपण जर बघा आता डिडंट पे याऐवजी सांगितल्याप्रमाणे आपण काय घेतला? बदल घेतला, पेड घेतलं. त्यानंतर डिडंट लर्न याऐवजी लर्न्ड घेतलं. आणि मग बाकीचं आपण जशाच्या तसं जर केलं तर बघा, ऑप्शन 1च आपलं नियमामध्ये बसून जाईल. ऑप्शन 1. कारण बघा, आपण जर दुसरा पर्याय वाचला की विजयन पेड नायदर अटेन्शन टू पॅरेंट्स नॉर लर्न्ड फ्रॉम टीचर्स. आता पेडच्या अगोदर नायदर इथं यायला पाहिजे. बघा, इथं काय यायला पाहिजे? विजयंत नायदर असं यायला पाहिजे होतं, आणि पेड नंतर यायला पाहिजे होतं, म्हणून हे स्ट्रक्चर चुकलं. तिसरं बघा, विजयंत नायदर पे अटेन्शन टू पॅरेंट्स नॉर लर्न फ्रॉम टीचर्स. ठीक आहे, मग आता इथं पे आणि इथं पण पे आलं. इथं ह्या दोन्ही पे ऐवजी काय पाहिजे? आपण आत्ता बोलू ना, पेड पाहिजे. ठीक आहे, म्हणून ते चुकीचं आहे. कसं का होईना आपलं उत्तर बरोबर आलं पाहिजे. त्यानंतर पुढे तुम्ही जर 2013ची प्रश्नपत्रिका थोडीशी अलग आहे. तुम्ही जर पुढच्या प्रश्नपत्रिका बघितल्या 14 किंवा 15, म्हणजे जी 16ला झाली होती, म्हणजे 14, 16, 18, 19, 20,
यांच्यामध्ये एक समानता आहे, मात्र 2013ची थोडी ऑड आहे. त्यामुळं जास्त तुम्हाला या प्रश्नपत्रिकेला जास्त तुम्ही सिरियस घेतलं नाही तरी चालेल. ठीक आहे. 10वी-12वीच्या बेसवर खूपच जास्त त्यांनी व्याकरण विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्न पुढील बघूया. चोज द करेक्ट सो दॅट सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. आता सो दॅटचा वापर कसा करायचा बघा. इट वॉज टू डिफिकल्ट फॉर केशव टू पे हिट टू टीचर. ठीक आहे. बघा, कधी कधी आपण याचा मराठी अर्थ जरी समजून घेतला त्याचा फायदा होईल. परंतु अगोदर सुरुवातीला बघूया आपण की हे वाक्य नेमकं कोणत्या काळातलं आहे. तर हे पास्ट टेन्सचं वाक्य आहे. मग आता आपल्याला सो दॅट करायचं आहे, बरोबर आहे. मग सो दॅटचं स्ट्रक्चर आपल्याला माहीत पाहिजे. बघा, सो दॅटचं स्ट्रक्चर सो दॅट प्लस सब्जेक्ट प्लस कुडंट प्लस रिमेनिंग वर्ड. ठीक आहे. म्हणजे कुडंट आपल्याला हे कळलं पाहिजे. मग आता केशवबद्दल बोलायचं आहे, बरोबर आहे. केशवबद्दल बोलायचं आहे म्हणून फॉर केशव टू हे कंटिन्यू येणार आहे. फॉर केशव टू हे कंटिन्यू येणार आहे. ठीक आहे. म्हणजे फॉर केशव टू आपलं उदाहरणार्थ जे नाही, फॉर केशव टू. ओके, केशवबद्दल बोलायचं म्हणजे फॉर केशव टू आपल्याला काय करावं लागेल, त्याच्याऐवजी काय रिप्लेस करावं लागेल, दॅट केशव असं करावं लागेल. ठीक आहे. तर मग आपण काय दिलेल्या जशी माहिती त्यांनी दिली तसा आपण प्रयत्न करू. आपण जर केलं तर पहिलं वाक्य बरोबर येईल. बघा, पहिलं वाक्य बरोबर येईल. मग आपण पहिल्या वाक्यामध्ये काय केलं, इट वॉज सो. बघा, इथं टूच्या जागी आपण सो वापरलं. डिफिकल्ट दॅट हे दॅट वापरलं. केशव कुडंट पे हिट टू द टीचर. हे बघा, म्हणजे त्या स्ट्रक्चरनुसार सो दॅट सब्जेक्ट कुडंट रिमेनिंग वर्ड या स्ट्रक्चरनुसार पहिला पर्याय बरोबर येतो. आता दुसरा, तिसरा आणि चौथा कसा येत नाही ते बघू आपण. आलं लक्षामध्ये, पहिल्याचं सोडून द्या. आता मग आपण बघा, इट वॉज सो डिफिकल्ट फॉर केशव दॅट कुडंट पे हीड टू द टीचर. आता आपण जर इथं काळजीपूर्वक जर दुसरं वाक्य जर बघितलं तर एकच सब्जेक्टबद्दल दोनदा बोलल्या गेले. हे बघा, इथं इट वॉज सो डिफिकल्ट फॉर केशव आणि परत ही, म्हणजे एकच सब्जेक्टबद्दल दोनदा बोलल्या गेले म्हणून हे चूक आहे. त्यानंतर इट वॉज सो डिफिकल्ट फॉर केशव दॅट ही कांट पे नीड टू द टीचर. आता हे कांट हे निगेटिव्ह जमणार नाही, कांटमुळं हे चुकलं. इट वॉज सो डिफिकल्ट दॅट केशव कुड पे नीड टू द टीचर. आता कुड नंतर नॉट नाहीच नाही, तर नॉट कुठं आलंच नाही, फक्त कुड आले म्हणून हे पण चुकलं. लक्षामध्ये कुड नॉट येणं गरजेचं आहे किंवा कुडंट आपल्याला घ्यावंच लागतं. म्हणून असं जा, एकतर 3 चुकीचे आहेत म्हणून पहिलं बरोबर आहे. पहिल्या मग तुम्हाला जास्त टेन्शन नाही. एवढं जरी कसं तरी का होईना आपण कुठला तरी सिक्वेन्स लावणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, सिलेक्ट द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर गिवन सेंटेन्स. शो मी द वे टू द पार्क. शो मी द वे टू द पार्क. आता आपल्याला काय करायचं, याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग आता आपल्याला लक्षात येते की दिलेलं जे सेंटेन्स आहे हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, ज्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणते. कारण ते वाक्याची सुरुवात कशानं झाली, वर्बनं झाली ना. हे बघा, कुठे गेला तो शो. वर्ब आहे की नाही, बरोबर आहे. शो काय आहे, वर्ब आहे. मग जर वाक्याची सुरुवात जर क्रियापदाने झालेली आहे आणि म्हणून ते जर आज्ञार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय करायचा, विल यू करायचा. काय करायचा, विल यू करायचा. असा नियम आहे. मग डोळे झाकून उत्तर लिहायचं, यात गडबडून जायचं नाही. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढे जाऊया. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ दिस सेंटेन्स. व्हेअर आर यू अटेंडिंग द मीटिंग. व्हेअर आर यू अटेंडिंग द मीटिंग याचा आपल्याला काय करायचं, पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. मग आता आपण परत आपली पद्धत की दिलेलं वाक्य काय आहे, इंट्रॅगेटिव्ह प्रकारचं आहे, म्हणजे प्रश्नार्थक आहे, बरोबर आहे. मग वाक्याचा टेन्स कोणता आहे, प्रेझेंट कंटिन्युअस आहे. हे बघा, प्रेझेंट कंटिन्युअस अटेंडिंगमुळं प्रेझेंट कंटिन्युअस आहे.
त्यानंतर मग आता पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर काय आहे, प्रेझेंट कंटिन्यूचं पॅसिव्ह व्हॉइस बनवताना कसं स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला माहीत पाहिजे. अगोदर घ्यावं लागेल व्हेअर, नंतर हेल्पिंग व्हर्ब, नंतर ऑब्जेक्ट, नंतर बेईंग, नंतर V3, नंतर बाय, नंतर सब्जेक्ट आणि नंतर क्वेश्चन मार्क. आता क्वेश्चन मार्क सगळ्याच पर्यायामध्ये म्हणून त्याच्याविषयी जास्त काही बोलण्याची आपल्याला गरज नाही लक्षामध्ये. मग आपण एक एक चेक करू. व्हेअर आर द मीटिंग बेईंग अटेंड बाय यू. आता बघा इथं आर आहे, द मीटिंग काय आहे एकवचनी म्हणून इथं आर येणार नाही. काय यायला पाहिजे होतं, इज यायला पाहिजे होतं, म्हणजे ऑप्शन एक चुकीचा आहे. व्हेअर इज द मीटिंग बेईंग अटेंड बाय यू. व्हेअर इज द मीटिंग बेईंग अटेंड बाय यू म्हणजे बघा हे दुसरं जे वाक्य आहे ते आपल्या तत्वामध्ये बसते. बघा व्हेअर आले, इज हेल्पिंग वर्ब पण आले, त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर क्रियापद म्हणजे इथं काय दिलेलं आहे आपल्याला, बेईंग आले. बेईंग आले का, हो आले, बेईंग आले. त्यानंतर म्हणजे ऑब्जेक्ट आला, बेईंग आला, त्यानंतर अटेंड म्हणजे क्रियापद पण आलं, बाय पण आलं. म्हणजे बघा ती दुसरं वाक्य आपल्या नियमामध्ये बसते, आपल्या स्ट्रक्चरमध्ये बसते. ठीक आहे. त्यानंतर तिसरं वाक्य कसं नाही बघू आपण. व्हेअर यू आर बेईंग अटेंडिंग द मीटिंग. आता तिसरं परत आर आलं बघा, हे इज पाहिजे ना, म्हणजे तिसरं पण चुकलं. व्हेअर द मीटिंग इज बेईंग अटेंड बाय यू. आता हेल्पिंग व्हर्ब पाहिजे ना व्हेअर नंतर, आपण म्हणू ना व्हेअर प्लस हेल्पिंग व्हर्ब. मग इथे हेल्पिंग वर्ब नाही आलं म्हणून हे चुकीचं आहे. ठीक आहे. आता तसं जर आपण तिसरं चुकीचं काय आहे तर तिसऱ्या वाक्यामध्ये काहीच नाही ना, बाय नाही, ऑब्जेक्ट नाही, सब्जेक्ट नाही, त्याच्यामुळे तिसरं वाक्य तर तुम्हाला लक्षातच यायला पाहिजे का चुकीचं आहे. ओके. त्यानंतर पुढे जाऊया. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. क्विनाइन इज ॲन इफेक्टिव्ह अँटिडोट मलेरिया. ठीक आहे. आपल्याला प्रिपोजिशनचा वापर करा म्हणतोय तो, करेक्ट प्रिपोजिशनचा वापर करा. क्युनाइन काय, क्युनाइन इज ॲन इफेक्टिव्ह अँटिडोट डॅश डॅश मलेरिया. म्हणजे आपल्याला असंही लक्षात येईल आता हे अँटिडोट म्हणजे रामबाण औषध, बरोबर आहे. मग आता आपण जर याचा टूचा संदर्भ लागत नाही तर अगेन्स्ट येईल बघा. अगेन्स्ट म्हणजे काय, च्या विरुद्ध, म्हणजे मलेरियाच्या विरुद्ध रामबाण औषध आहे काय, क्युनाइन. म्हणजे अगेन्स्टमुळं आपल्याला इथं संदर्भ आपला लागतो. कारण फॉर कधी आलं असतं, जर रेमेडी आलं असतं तर रेमेडीसाठी फॉर येतं हे आपल्याला माहिती आहे. आणि ई ना तिचा काही संदर्भ लागत नाही. थोडं कन्फ्युजन फॉरमध्ये आणि अगेन्स्टमध्ये, पर्यंत अँटिडोटमुळं अगेन्स्टच येईल. काय अँटिडोट म्हणजे काय, रोगाच्या विरुद्ध काम करणारा होईल ना ते, बरोबर आहे. म्हणजे ते परफेक्ट येईल. रेमेडी असतं तर फॉर आलं असतं. म्हणजे इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर अगेन्स्ट. त्यानंतर पुढे जाऊया. चूज द करेक्ट एक्सक्लामेटरी सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. मिस्टर सेन वॉज अ ग्रेट एज्युकेशनिस्ट. ठीक आहे. तर एक्सक्लामेटरी, करेक्ट एक्सक्लामेटरी म्हणतोय तो. बघा आता हे जे त्यांनी प्रश्नामध्ये जे वाक्य दिले त्याच्यापासून आपल्याला एक्सक्लामेटरी करा म्हणतो ना तो. मिस्टर सेन वॉज अ ग्रेट एज्युकेशनिस्ट. ठीक आहे ना. मग आता आपल्याला माहीत पाहिजे की हे दिलेलं वाक्य काय आहे, दिलेलं वाक्य असरेटिव्ह म्हणजे विधानार्थी आहे, बरोबर आहे. आणि एक नियम पण माहीत पाहिजे तुम्हाला की दिलेल्या वाक्यामध्ये जेव्हा अ अँड द अशी आर्टिकल्स वापरले जातात, जसं की इथं अ आर्टिकल्स वापरले जातात, मग त्यावेळेस एक्सक्लामेटरी वाक्याची सुरुवात ही व्हाटने होते. आता काही नियम माहीतच पाहिजेत. म्हणजे तुम्हाला इंग्रजी जरी कळत नसली तर किमान नियम तुम्ही पाठ करा ते, म्हणजे जेणेकरून आपल्याला मार्क्स घेण्यामध्ये मदत होईल. मग व्हाटनंतर आपल्याला आर्टिकलपासून समोरचा भाग लिहायचा. व्हाटनंतर आर्टिकलपासून समोरचा भाग. ठीक आहे. नंतर सब्जेक्ट, नंतर हेल्पिंग व्हर्ब आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह. मग आता आपण तशा पद्धतीनं लिहू. अगोदर काय घ्यायचं आपल्याला, व्हॉट. मग आता बघा हे दुसरं तर हाऊ आहे, म्हणजे दुसरं आपलं कन्फर्म उत्तर नाही हाऊमुळं.
म्हणजे याविषयी जास्त चर्चाच करायची गरज नाही, दुसरं आपलं चुकलेलंच आहे. ठीक आहे. मग आता पहिलं बसतं का नियमामध्ये बघू. आपण काय म्हणलो की आर्टिकल नंतर म्हणजे ज्यावेळेस आर्टिकल येतं अशा वाक्यामध्ये त्यावेळेस एक्सक्लेमेटरी वाक्याची सुरुवात व्हाटने होते. मग आता व्हाटने आपण पहिलं बघू. व्हाटने सुरुवात झाली अ ग्रेट एज्युकेशनिस्ट, म्हणजे बरोबर आहे बघा. याच्यानंतर अ ग्रेट हे घेतलं आपण पूर्णची पूर्ण वाक्य आर्टिकलचं नंतर तर, आणि मिस्टर सेन वॉज. मग सब्जेक्ट नंतर सब्जेक्ट लिहिला आपण, बरोबर आहे. आणि नंतर हेल्पिंग व्हर्ब घेतला आपण वॉज, आणि नंतर उद्गारवाचक चिन्ह पण दिलं. म्हणजे सगळे नियम बसलेत ना, पहिल्या वाक्यामध्ये सगळे नियम बसलेत. आलं लक्षात. वाटणं पण सुरुवात केली, त्यानंतर आर्टिकल नंतरचं सगळं वाक्य घेऊन टाकलं, त्याच्यानंतर आपण इथं सब्जेक्ट पण घेतला मिस्टर सेन, आणि नंतर सहाय्यकारी क्रियापद पण घेतलं, हेल्पिंग व्हर्ब आपण त्याला म्हणतो, आणि उद्गारवाचक चिन्ह आहे. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये आपण सगळे नियम फॉलो केलेत. दुसरं हाऊमुळे चुके. तिसरं बघा व्हॉट ॲन एज्युकेशनिस्ट मिस्टर सेन वॉज. आता तिसऱ्यामध्ये काय चुकलं आहे बघा. ॲन हे उगाचच आर्टिकल कसं येईन, हे आर्टिकल येणारच नाही ना, जे तेच घ्यावं लागेल ना. म्हणजे यांनी आपल्याला हे चुकीचं याच्यामुळं दिलं, ॲनमुळं ते चुकलं आहे. आणि व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट वॉज मिस्टर सेन. आता हे आपण म्हणतो ना, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट आणि नंतर काय पाहिजे, हेल्पिंग व्हर्ब पाहिजे. यांनी अगोदर हेल्पिंग व्हर्ब दिले आणि नंतर सब्जेक्ट दिले मिस्टर सेन, म्हणून म्हणजे हे वॉज शेवटी पाहिजे होतं, म्हणून चौथंसुद्धा चुकलेलं आहे. मी तुम्हाला तेच सांगतो परत की का चुकीचं हे जरी कळलं तर ते बरोबर आपल्या आप राहतं, म्हणजे ते उत्तर आपल्याला लिहून घेता येतं. त्यानंतर पुढे जाऊया. सिलेक्ट द करेक्ट ऑपोजिट वर्ड ऑफ द गिवन. आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे, बरोबर आहे. विरुद्धार्थी. आता इंटेग्रल याचा विरुद्धार्थी शब्द होईल एकात्म. इंटिग्रल. तर त्याच्या विरुद्ध बघा, हे मायनर म्हणजे काय, किरकोळ होईल, काही संदर्भ लागत नाही. मेजर म्हणजे प्रमुख होईल. इंडिपेंडेंट म्हणजे स्वातंत्र्य होईल, म्हणजे हाच विरुद्ध होईल. एकात्म आणि त्याच्या विरुद्ध स्वातंत्र्य आहे. संदर्भ थोडासा लागतो. आणि इसेन्शियल म्हणजे हे अत्यावश्यक होईल. म्हणजे इथं इंडिपेंडेंट हेच त्याचा संदर्भ, इथं ऑपोजिट वर्ड येणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मिस्टर कुमार स्पोक इन डॅश डॅश लो व्हॉइस. आर्टिकल विचारले आपल्याला, अ द ॲन नो आर्टिकल. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण का आलं का आपल्या लक्षात? काय आता पण का आपल्याला सांगावं लागेल, बरोबर आहे. मग आता आपण काही नियम माहीत. आता व्हॉइस या नाऊनसाठी ये किंवा ॲन येते आपल्याला माहिती आहे. कुठं एक व्हॉइस या नाऊनसाठी ए किंवा ॲन हे आर्टिकल येतं. पण व्हॉइसच्या अगोदर काय आहे, लो आहे. व्हॉइसच्या अगोदर काय आहे, लो हा शब्द आहे. मग याचा उच्चार मराठी व्यंजनासारखा होतो ना, म्हणजे लो. म्हणजे जर मी उच्चार पाहिला याचा तर कसा होतो, लो म्हणजे ल असा उच्चार होतो की नाही. म्हणून अ आर्टिकल वापरावे लागेल. त्यानंतर पुढे चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द गिवन सेंटेन्स. द शताब्दी एक्सप्रेस इज द मोस्ट कम्फर्टेबल ट्रेन. ठीक आहे. मग आता आपली तीच पद्धत. मग आता दिलेलं वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे, बरोबर आहे. द मोस्टमुळे कुठे गेला, द मोस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे. मग आता आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये त्याला चेंज करू. मग कंपॅरेटिव्ह डिग्री करताना मोस्टचे मोर करावे. मोस्टचं काय करायचं आपल्याला, मोर करायचं. आणि सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री जर द असेल तर कंपॅरेटिव्ह करताना दॅन एनी अदर. बघा द आहे का, आहे. तर मग आपल्याला काय घ्यावं लागेल, नंतर द ऐवजी दॅन एनी अदर असा शब्द घ्यावा लागेल. मग आता बघा आपण कुठं आलं ते बघा. द शताब्दी एक्सप्रेस इज द मोस्ट कम्फर्टेबल ट्रेन. मग आता पहिलं वाक्य आपण बघू. इथं मोस्ट आपण म्हणलं ना की मोस्ट ऐवजी काय घ्यायचं आहे आपल्याला, मोस्ट ऐवजी आपल्याला घ्यायचं आहे मोर. म्हणजे पहिलं चुकलं, इथं मोस्टच दिलं त्यांनी, म्हणजे पहिलं चुकलं.
द शताब्दी एक्सप्रेस इज अ मोर कम्फर्टेबल दॅन मेनी अदर ट्रेन. आता हे मेनीमुळं चुकलं, इथं आपल्याला एनी अदर पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? दॅन एनी अदर असं पाहिजे. एनी अदर पाहिजे होतं म्हणून तो दुसरं बी चुकलं. द शताब्दी एक्सप्रेस इज अ मच. आता हे मच नाही पाहिजे आपल्याला, लक्षामध्ये आपल्याला मोर पाहिजे. मग आता चौथं बघा, द शताब्दी एक्सप्रेस बघा हे मोस्ट ऐवजी मोर आलं. कम्फर्टेबल दॅन एनी अदर म्हणजे द ऐवजी दॅन एनी अदर आलं, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. त्यानंतर पुढे जाऊया. चूज द करेक्ट यूज टू सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. ऋषिकेश वुड फाइंड अ बेटर जॉब. ऋषिकेश वुड यूज टू फाइंड अ बेटर जॉब. मग आता आपल्याला काय म्हणजे वाक्य तर हे वाक्य हे ना. मग आता आपल्याला जी काही आपली पारंपरिक पद्धती यूज्ड टू म्हणतायत ते करेक्ट यूज टूचा आपल्याला वापर याच्यामध्ये करायचा आहे. आपण जर याचा अजून थोडं सखोल गेलो तर हे मॉडेल ऑक्झिलरीचं घटक आहे हा, बरोबर आहे. मग आपण याच्यामध्ये वुड ऐवजी यूज टू रिप्लेस करतो. मग इतर वाक्यात कुठेही बदल आपण त्याच्यामध्ये करत नसतो. म्हणजे आपल्याला काय करायचं आता या वाक्यामधले वुड ऐवजी काय करायचं? रिप्लेस तिथं यूज टू करायचा आहे. मग आता पहिलं वाक्य बघू आपण. ऋषिकेश वुड यूज्ड. आता हे वुड पण वापरलंय आणि यूज्ड पण वापरलंय. हे बघा इथं वुड पण आणि यूज्ड पण, म्हणून हे चुकलंय. पहिलं वाक्य चुकीचंच असणार आहे, दोन येऊ शकत नाही. त्याच्यानंतर दुसरं बघा, ऋषिकेश यूज्ड टू फाइंड अ बेटर जॉब. ऋषिकेश बघा वुड ऐवजी यूज टू वापरले म्हणजे दोन बरोबरच आहे ना. हे बघा वुड ऐवजी काय वापरलं त्यांनी? यूज टू वापरले म्हणजे दुसरं आपलं बरोबर आहे. तिसरं का चुके बघा, ऋषिकेश विल जमणार नाही, तिथं आपल्याला माहीत पाहिजे की यूज टू वापरायचं आहे. आणि ऋषिकेश विल जमणार नाही. विल पण आणि यूज्ड पण असं जमणार नाही. आलं लक्षामध्ये? विल आणि यूज टू जमणार नाही, म्हणून दोनच आपलं उत्तर येणार आहे. पुढे जाऊ. चूज द करेक्ट नो सुनर सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. ठीक आहे, करेक्ट नो सुनर करायचं आहे आपल्याला. ॲज सून ॲज श्रीनाथ पुट स्टेप इन टू द क्लास द चिल्ड्रेन बिकम सायलेंट. इथं ज्याचं आपल्याला काय नो सुनर करायचं आहे ना. चला करूया, काही अडचण नाही. ठीक आहे, आता दिलेल्या वाक्याचा अभ्यास करू आपण. ॲज सून ॲज श्रीनाथ पुट स्टेप इन टू द क्लास चिल्ड्रन बिकेम सायलेंट. बिकेम येईल ना ते. ठीक आहे, मग आता आपण बघा दिलेलं वाक्य काय? सिम्पल पास्टचं आहे. कशावरून? इथं बिकेम V2 वापरला ना, बरोबर. बिकेम काय? V2 आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे. आणि पुटसुद्धा V2 आहे. ते आल्या लक्षामध्ये? पुटसुद्धा काय असायला पाहिजे? इथं V2 असायला पाहिजे. मग ॲज सून ॲज काढून त्याऐवजी त्या ठिकाणी काय करायचं? नो सुनर लिहायचं आणि काळानुसार हेल्पिंग व्हर्ब वापरायचं. मग हेल्पिंग व्हर्ब काळानुसार काय येईल? तिथं डीड येईल. मग आता डीड आलं की आपलं काम झालं बघा. आलं लक्षामध्ये? मग आपण त्याच्या पद्धतीनं आपण वापरूयात. पहिलं वाक्य बघा आपल्याला इथं ते डीड वापरायचं आहे, डू वापरलं म्हणजे पहिलं चुकलं. परत जास्त वाक्य वाचायची गरजच नाही. ठीक आहे, त्यानंतर दुसरं बघा, नो सुनर श्रीनाथ पुट स्टेप इन टू द क्लास. बघा आता हे इथं पुट स्टेप, इथं हेल्पिंग व्हर्ब कुठं आलेलं दिसत नाही आपल्याला. लक्षामध्ये? हेल्पिंग व्हर्बच आलं नाही. हेल्पिंग व्हर्बच इथं आलेलं नाही, म्हणून मग आपल्याला हे पण दुसरं पण काय मानावं लागेल? आपल्याला चूक मानावं लागेल. कुठं इथे हेल्पिंग व्हर्ब आलेच नाही. नंतर तिसरं बघा, नो सुनर डू आल्यामुळं चुकीचं. डीड यायला पाहिजे ना. डीड एकातच आहे बहुतेक. डीड एकातच आलेलं आहे. झालं, सोपं होतं हे. पर्याय क्रमांक 4 आपल्या नियमानं बनला आहे. पुढे जाऊया. चूज द करेक्ट अनलेस सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. आता अनलेसचा यूज करायचा आपल्याला इथं. ठीक आहे, मग आता दिलेलं वाक्य हे इफचा क्लॉज आहे, आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम इफ ही डझंट ॲपोलॉजाइज टू मी. ठीक आहे, अपोलॉजाइज टू मी म्हणजे हे इफचा क्लॉज आहे. मग आता इफ नॉट ऐवजी अनलेसचा आपल्याला वापर करायचा आहे. इफ नॉट ऐवजी आपल्याला काय करायचं? अनलेसचा
वापर करायचा आहे. मग आता अनलेस नकारार्थी असल्याने अनलेसच्या क्लॉजमध्ये काय नॉट येतच नाही, हे लक्षात ठेवायचं की अनलेसच्या क्लॉजमध्ये नॉट येणार नाही. मग दिलेला इफचा क्लॉज सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, ते पण आपल्याला थोडंसं लक्षात येते की ते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. म्हणून अनलेसच्या वापरानंतर सब्जेक्टनुसार क्रियापदाला यस प्रत्यय लागला पाहिजे. म्हणजे हे जे ॲपॉलॉजाईज आहे तर त्याला यस प्रत्यय लावायचा, यस प्रत्यय लावायचा. कुठं कुठं आहे मग आपण ते तुम्हाला पहिल्या वाक्यामध्ये आहे. पहिलं वाक्य आपण बघू. आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम अनलेस ही ॲपॉलॉजाईज टू मी. म्हणजे पहिलं वाक्य आपलं बरोबर आहे. आता दुसरं चूक काय आहे ते आपण बघूया. आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम अनलेस ही ॲपॉलॉजाईज, हे ईडी नाही, ईडीमुळं चुकलं, फक्त यस प्रत्यय लागायला पाहिजे होता. काळ बदलता येणार नाही आपल्याला, वित्री करता येणार नाही. त्यानंतर तिसरं बघा. आय शॅल फॉरगिव्ह हिम अनलेस ही, इथं ॲपॉलॉजाईज आहे टू मी, टू मी. मग आता बघा इथं आय शॉल नॉट पाहिजे होतं ना, इथं आलं लक्षामध्ये. इथं काय पाहिजे होतं, नॉट पाहिजे होतं, ते इथं नाही आहे, म्हणून हे पण चुकलं. अनलेस द डझंट अपोलॉजाईज टू मी आय शॉल नॉट फॉर यू हिम. मग आता इथं डझंट इथं पण आले आणि इथं पण नॉट आले, म्हणजे हे पण चुकलं. अशा पद्धतीनं आपल्याला बरोबर ते करता येईल. त्यानंतर पुढे चूज द करेक्ट WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. म्हणजे असं आपल्याला काय करायचं आहे, हे पहिले प्रश्न थोडासा समजून घ्या की नेमकं आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला WH वर्ड वापरून असा प्रश्न बनवायचा आहे ज्याचं उत्तर काय आलं पाहिजे, युअर लेटर्स असं उत्तर आलं पाहिजे. मग आपली तीच पारंपरिक पद्धत की दिलेलं वाक्य काय आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. दिलेलं वाक्य काय आहे, हॅव रिसिव्ड, म्हणून आपल्याला कळलं की ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. मग आता आपल्याला WH क्वेश्चनचं स्ट्रक्चर माहीत पाहिजे. मग WH क्वेश्चनचं स्ट्रक्चर काय आहे, WH वर्ड, त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर मेन व्हर्ब, त्यानंतर रिमेनिंग सेंटेन्स. आल्या लक्षामध्ये. मग आता ह्या पद्धतीनं आपण ते करायचं. मग आता आपण करून घेऊयात. बघा पहिलं वाक्य, व्हॉट हॅव, बघा व्हॉटने सुरुवात झाली, हॅव वी रिसिव्ड दिस मॉर्निंग, व्हॉट हॅव वी रिसिव्ड दिस मॉर्निंग. तर बघा हे पहिलं एकदम आपल्या नियमामध्ये इथे बसून जातं. ठीक आहे. तर तो उत्तर येतं ना, व्हॉट हॅव वी रिसिव्ड दिस मॉर्निंग, तर युअर लेटर्स, हे आपल्याला उत्तर मिळालं. पण तरी पण जरा इंग्रजी कळत नाही आपल्याला असं समजू. तर 2, 3 आणि 4मध्ये काय चुकी आपण ते बघूयात. आता व्हॉट वी आलं, सब्जेक्ट नंबर, सब्जेक्ट आपल्याला इथं वी, अरे सब्जेक्ट हॅव, इथं काय आहे, हॅव आहे ना, वी हॅव. म्हणजे आपल्याला इथं काय कशामुळं चुकलं आहे, सब्जेक्ट हॅव नंतर पाहिजे, म्हणजे वी हॅव वी पाहिजे होतं, म्हणजे इथं वी पाहिजे होतं, म्हणून हे चुकलं. व्हॉट हॅव वी रिसीव दिस मॉर्निंग. आता हे कशामुळं चुकीचं राहील, क्रियापद तिसऱ्या रूपात पाहिजे, इथं रिसिव्ड येणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे चुकलं. व्हॉट वी हॅव रिसीव दिस मॉर्निंग, याच्यामुळं पण चुकलं असं म्हणता येईल आपल्याला, आणि वी हॅवमुळं पण चुकलं असं म्हणता येईल, कारण सब्जेक्ट हॅव नंतर पाहिजे, इकडे हॅव वी असं पाहिजे. ठीक आहे, म्हणून एक आपलं ऑप्शन बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढे चूज द करेक्ट नॉट ओनली बट ऑल्सो आन्सर ऑफ द गिवन सेंटेन्स. आय वॉश्ड माय हँड्स अँड एट माय डिनर टू. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला नॉट ओनली व्हर्ब वापरून राहिलेलं वाक्य काय लिहायचं आहे. नॉट ओनली नंतर काय वापरायचं, व्हर्ब, आणि राहिलेलं वाक्य तर आपल्याला कंजक्शन अँड ऐवजी आपल्याला बट ऑल्सो लिहायचं आहे. ठीक आहे. मग आता आपण तशा पद्धतीनं जाऊयात. मग आता दिलेले वाक्य बघा, आता आपण काय करूया, जसं आपण बोललो आता की नॉट ओनली नंतर व्हर्ब वापरून राहिलेलं वाक्य लिहायचं, वाक्यातील कंजक्शन अँड ऐवजी बट ऑल्सो आपल्याला रिप्लेस करायचा आहे. तर असा रिप्लेस होतो ऑप्शन 4मध्ये, कारण तुम्ही 1मध्ये नॉट ओनली अगोदर वापरू शकत नाहीत. ठीक आहे,
कारण आणि त्यानंतर जर आपण बघितलं नॉट ओनलीच्या अगोदर येस पाहिजे ना, बरोबर आहे, करता पाहिजे इथे, तर तो पहिला एकमध्ये नाही. त्यानंतर आय नॉट ओनली वॉश्ड माय हँड्स बट आय ऑल्सो एट मी डिनर टू. इथं थोडंसं कन्फ्युजन आहे. दुसरंसुद्धा बरोबर येऊ शकतं आणि चौथं बी बरोबर येऊ शकतं. तर तिसरं काय येत नाही बघा, आय वॉश नॉट ओनली माय हँड्स बट आय ऑल्सो एट माय डिनर. तर नॉट ओनली व्हर्बच्या अगोदर, आलं लक्षामध्ये, नॉट ओनली हे व्हर्बच्या अगोदर यायला पाहिजे. तर वॉशच्या अगोदरच व्हर्ब आला म्हणून हे पण चुकलं. त्यानंतर पुढे चूज द करेक्ट फॉर व्हर्बल क्वेश्चन ऑफ द गिवन सेंटेन्स. ही गेव विटनेस ॲट द सेन्सेशनल ट्रेल. ठीक आहे. मग आता बघा आपण आपल्याला काय म्हणलं आहे, तो करेक्ट व्हर्बल क्वेश्चन्स. व्हर्बल क्वेश्चन्स म्हणला ना तो. मग आता दिलेले वाक्य काय आहे, सिम्पल पास्ट टेन्स आहे. ठीक आहे, सिम्पल पास्ट टेन्स. कशामुळं, हे गेव आहे ना, गेव V2 आहे ना, त्याच्यामुळं ते आपल्याला कळलं की हे सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. मग आता सहाय्यकारी क्रियापद म्हणून डीड वापरावे लागेल आणि डीड नंतर क्रियापदाचं मूळ रूप घ्यावं लागेल. म्हणजे गेवचे गिव घ्यावं लागेल. गेवचं काय करायला लागेल, आपल्याला गिव करावं लागेल. मग आता बघा इथं गेवला गेव आहे म्हणजे चुकलं आहे, इथं गिव आहे, इथं गिव आहे, इथं गिव आहे. म्हणजे आता आपल्याला परत दुसरा नियम आपल्याला वापरला. आता बघा आपण दुसऱ्या याच्यामध्ये डीड म्हणलो ना, इथं डज वापरलं म्हणून हे चुकलं. ठीक आहे. त्यानंतर तिसरं बघा, आता डीड ही गिव विटनेस ॲट द, म्हणजे हे बरोबर आहे, तिसरं बरोबर आहे. कारण डीड गिव ही म्हणजे इथं काय झालं, डीड नंतर सब्जेक्ट पाहिजे ना, डीड नंतर सब्जेक्ट पाहिजे होता. मग इथं काय आलं, अगोदर क्रियापद आलं म्हणून हे पण चुकलं. त्यानंतर पुढे जाऊया. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. द थीव्स हॅड ब्रोकन द बॅक डोअर. तर आता याचं आपल्याला काय करायचं, पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला त्याचं करायचं आहे. मग आता बघू आपण दिलेलं वाक्य जे आहे, हे दिलेलं वाक्य काय पास्ट परफेक्टचं आहे. हॅड ब्रोकनमुळं तुम्हाला कळलेलं असेल की काय दिलेलं वाक्य हे पास्ट परफेक्टचं आहे. मग आता पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर काय आहे, पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे बघा, ऑब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. मग हॅड बीन आणि V3 यायला पाहिजे. हॅड बीन V3 बघा, हॅज हे कट करू आपण हॅजमुळं. मग 3 वाक्यामध्ये हॅड आहे. मग आता आपण पहिलं वाक्य बघू. द बॅक डोअर हॅड ब्रोकन बाय द थीव्स. मग आता हॅड नंतर बीन पाहिजे ना इथं, तर बीन आलं का नाही, पहिल्या वाक्यामध्ये पहिलं चुकलं, बीन आलं नाही म्हणून पहिलं चुकलं. दुसरं बघा, द बॅक डोअर हॅड बीन ब्रोकन, बरोबर आलं. हॅड प्लस बीन प्लस V3 बरोबर आलं. म्हणजे ऑप्शन 2 आपलं करेक्ट असणार आहे. द बॅक डोअर हॅड बीन ब्रोकन बाय देम. आता इथं बाय नंतर देम वापरलं जात नाही, कारण सब्जेक्टमध्ये नाऊनसोबत आर्टिकल आल्यास बाय नंतर जसेच्या तसंच वापरावं लागतं. म्हणजे दच आपण ते वापरायला पाहिजे होतं, म्हणजे द थीव्स असंच वापरायला पाहिजे होतं, म्हणून हे चुकलं. आणि हे तर हॅजमुळं चुकलं. ओके. त्यानंतर पुढे जाऊया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मिस्टर केदार बिकम्स डॅश डॅश SP ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट. आणि आपल्याला इथं आर्टिकल वापरायचं आहे. बघा आता एकदम सोपा बघा, आर्टिकलचे 2 प्रश्न आले आणि एकदम सोपे आहेत. आपल्याला माहिती आहे की पद किंवा पदवीचा जर शॉर्ट फॉर्म आला, इथं SP पदवीचा शॉर्ट फॉर्म आहे, बरोबर आहे, तर उच्चारानुसार ए किंवा ॲन वापरावे. उच्चारानुसार आपण काय वापरतो, ए किंवा ॲन वापरावं. परंतु जर पुढे ऑफची फ्रेज आली असेल तर द वापरावे. हे थोडंसं परंतुचं माहीत पाहिजे होतं तुम्हाला. ॲन ठीक होतं की बाबा नुसती पदवी आली तर, परंतु इथपर्यंतच वाक्य असतं तर आणि ॲनचे नियम तुम्ही वापरला असतं कोणतं तरी किंवा ॲन. पण पुढे काय आली, ऑफची फ्रेज आली, ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट, SP ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट म्हणल्यावर इथं काय घ्यावं लागेल, आपल्याला द स्पेसिफिक घ्यावं लागेल. त्यानंतर पुढे जाऊया. चूज द करेक्ट डिग्री सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. मग आता बघा डिग्रीचं करेक्ट पाहिजे ना आपल्याला. मग करेक्ट वाक्य वाचू आपण. डॉक्टर गणेश इज वन ऑफ द मोस्ट
वन ऑफ द मोस्ट बरोबर आहे. पॉप्युलर टीचर्स ऑन आवर क्लास, हे पहिलंच वाक्य बरोबर आहे असं वाटतं आपल्याला, कारण आपण आता दुसरं चेक करू. डॉक्टर गणेश इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर. आता बघा इथं वन ऑफ द मोस्ट असं जर असेल तर अनेक वचन पाहिजे. इथं टीचर झालं, इथं यस पाहिजे होतं म्हणून दुसरं चुकलं. डॉक्टर गणेश इज द मोस्ट पॉप्युलर टीचर्स ऑन आवर क्लास. ऑन आवर क्लास. मग आता डॉक्टर गणेश इज द वन ऑफ द कुठं गेलं, वन ऑफ यायलाच पाहिजे म्हणून इथं चुकलं. आणि डॉक्टर गणेश मोर पॉप्युलर, मग मोर पॉप्युलर टीचर्स वन आवर क्लास. मग आता मोर असल्यामुळे पुढे दॅन ऑदर एनी, म्हणजे पुढे दॅन एनी ऑदर पाहिजे होतं, दॅन एनी ऑदर असं पाहिजे होतं. जर तुम्हाला डिग्रीचंच वाक्य करायचं होतं मोर दॅन एनी ऑदर असं पाहिजे होतं, मग ते तिथं दिसत नाही आहे म्हणून ते सुद्धा चुकीचं आहे. पुढील प्रश्न आपल्याला पॅसेजवर विचारलेला आहे, ज्याचे उत्तर 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4, 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, त्यानंतर 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 आणि 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4. मला वाटतं थोडंसं प्रोनाऊन्सेसमध्ये थोडासा प्रॉब्लेम येत असेल, पण निश्चितच तुम्हाला थोडंसं समजलं असेल. समजण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला आपल्या मित्रांना पाठवा व ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.